महानंदची जमीन अदानींना विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। प्राइम लोकेशनची 50 एकर जमीन देण्याचा शिंदे फडणवीसांचा प्लॅन असल्याचं खासदार संजय राऊत म्हणतात। महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे, त्यामुळे एनडीबीबी कडे प्रकल्प हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि हीच जमीन 50 एकर जमीन अदानींना देण्याचा डाव आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। तर महानंदच्या संचालक मंडळाच्या राजीनाम्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। महानंदची मुंबईतील प्राइम लोकेशनची 50 एकरची जमीन अदानींना देण्याचा डाव आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय। महानंदची जमीन अदानींना देण्याचा शिंदे फडणवीसांचा प्लॅन असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला आहे आणि हा आरोप करत राऊतांनी धुरळा उडवून दिलाय। महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे, त्यामुळे एनडीबीबी कडे प्रकल्प हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही संजय राऊत म्हणतायत। एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे। उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्याबरोबर चाललेले आहेत। संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध आबरूनक्षर दावा मी दाखल करणार आहे। आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो, परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्तफळ उधळत असेल, कोणी बदनामी करत असली तर त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी। आता मी ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता मला नाव सांगावं लागते। 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना। मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन। अनेक लोकांची, राज्यकर्त्यांची नजर तिथे असणाऱ्या महानंदच्या जमिनीवर आहे। त्यामुळे याच्या मागे कुठली डील आहे का अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये सुरू झालेली आहे। वरळीला सुद्धा एक खूप प्राइम प्रॉपर्टी महानंदची आहे आणि हे सगळं होत असताना बीजेपीला तर महाराष्ट्राच्या अस्मितेला काही पडलंच नाही। अजितदादा शांत, एकनाथ शिंदे साहेब शांत। मग याच्यावरूनच कुठेतरी कळतंय की महाराष्ट्राची अस्मिता पायाखाली तुडवत असताना या नेत्यांना काहीही पडलेलं नाही। प्रत्येक संस्था ही गुजरातला चाललेली आहे आणि केंद्र सरकार याच्यामध्ये खास करून लक्ष देऊन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।